प्रत्येकाला नेहमी असंच वाटत असतं, आपलं स्वप्न मोठे असतील तर सगळेजण आपल्याला हसतील, कारण की ते आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणून. पण स्वामी महाराज असं सांगतात, जर तुमची स्वप्न बघण्याची हिंमत असेल तर ती पूर्ण करण्याची ताकद मी देईल. तुम्ही थांबू नका, सतत प्रयत्न करत राहावा, कारण की मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? तर आज मला खूप छान वाटलं होतं का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघावा लागेल. आता आयुषला स्कूलमधून घरला आले तर सगळे पॅरेंट्स पण आले. स्कूल सुटल्या मुलं खूप जोरात ओरडत असतात. आयुषला स्कूलमधून घेतल्यानंतर मी त्याला लगेच विचारत नाही, आज काय काय शिकवलं, तू काय केला, तर तो स्वतःहून सांगत असतो. मुलांनी ह्या सर्व गोष्टी आपल्याहून स्वतःहून सांगितल्या पाहिजेत, तरच त्यांच्या किती लक्षात राहतं हे आपल्याला कळतं. आपण सांगितल्यानंतर त्या गोष्टी त्यांना रिस्ट्रिक्शन वाटतात आणि काही काही गोष्टी मुलं घाबरून सांगत पण नाहीत. ते दिवसभर काय काय करतात ते स्वतःहून ते आपल्याला सांगत असतात. मग आज स्कूलमध्ये असं झालं, आज असं केलं. घरी आल्यानंतर तो स्वतः शूज काढून ठेवत होता आणि आयुषच्या आजी म्हणजे माझ्या सासूबाई TV बघत होत्या. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी आमच्या स्कूलमध्ये जायला निघाले होते. स्कूल आमची स्वतःचीच आहे. माझ्या 2 नंदूबाई आणि मी असे आम्ही तिघीजणी मिळून स्कूल चालवत असतो. तसेच मदतीला नंदूबाईंच्या मुली देखील आहेत. त्यात सर्वजणी मिळून आम्ही स्कूल चालवतो. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलेच, आज मी खूप खुश होते, कारण की मी जसं आयुषला स्पेलिंग सांगत होते तसं तो लिहित होता आदले-मधले अक्षरं. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आता इथं खाली लिहा. आता बी आय आर टी एच डी. लय दाबायचं नाही. ए वाय. कसा वाटला मैत्रिणींनो व्लॉग नक्की सांगा, आणि तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने घेता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद. थँक्यू.